नमस्कार मंडळी, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मामा हे अर्णवला बोलतात, अर्णव तू कसलीही चिंता करू नकोस. तेव्हा अर्णव बोलतो, मामा पण मी दिलेले फोटो आणि मेसेज हे मी सिंदूरपर्यंत पोहोचले तर असतील ना नक्की. तेव्हा मामा बोलतात, हो पोहोचले असतील, परंतु दुसऱ्या कामामध्ये मी सिंदूर बिझी असल्यामुळे तुझा मेसेजचा तिने रिप्लाय वगैरे दिला नसेल किंवा तुला फोन देखील केला असेल. अर्णव हा मामाला बोलतो, आता जर त्याचा रिप्लाय नाही आला तर मला स्वतःहून जाऊन मी सिंदूरला भेटावंच लागेल. तर इकडे आपण पाहतो राकेश हा अर्णवची गाडी घेऊन अर्णवचे कपडे घालून ईश्वरीच्या बाबाचा अपघात करतो आणि तेथून सटकून जातो आणि आपल्या सहकार्याला बोलतो, आता कसल्याही परिस्थितीमध्ये अर्णव हा या जाळ्यामध्ये अडकायलाच पाहिजे. तर आपण पाहतो ईश्वरीच्या बाबाचा अपघात हा व्हिडिओ ईश्वरीपर्यंत पोहोचलाच पाहिजे आणि पाहिल्यानंतर तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. त्या व्हिडिओमध्ये अर्णवची कार देखील दिसत आहे आणि तिचा समज होतो की हा अपघात अर्णव सरांनीच केला आहे. ती अर्णव सरावर अतिशय रागवते व जोरजोराने रडू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव यांची गैरसमज दूर होणार का, की मग बाबाच्या अपघातात ईश्वरी ही अर्णवला जबाबदार धरणार, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. तूही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.